Hello traders, welcome to my channel Stock Market with Rashmi. There is a stock which you can add in your watch list on 6th August 2024 आणि त्या स्टॉकचं नाव आहे अदानी विल्मार AWL. You can see even after so much of global market crash अदानी विल्मार स्टॉकवरती तेवढासा परिणाम झालेला दिसून येत नाही आहे. आणि त्याचे रिझन्स काही असे आहेत की बेसिकली हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये गेलेला नाही आहे. उलट देर इज अ रूम फॉर दिस स्टॉक टू ग्रो आणि एक्सपर्ट्स सजेस्ट बाय ऑन दिस स्टॉक बिकॉज फ्यू मेन्शन पॉईंट्स आणि ते पॉईंट्स असे आहेत. फर्स्ट आहे तो डीमर्जिंग. अदानी इंटरप्राइजेस आणि अदानी विल्मारचं डीमर्जिंग झालं आहे. अदानी इंटरप्राइजेसमध्ये जे फूड आणि FMCG बिझनेस होता तो आता अदानी विल्मारमध्ये कन्सिडर केला जाणार आहे. आणि अदानी विल्मारचा ओव्हरऑल जो नेट प्रॉफिट होता तो 313 करोडनी वाढला आहे आणि इयर ऑन इयरचा जो रेव्हेन्यू आहे कंपनीचा तो 9.6%ने वाढलेला आहे. त्याचबरोबर अदानी विल्मार ही कंपनी 600 करोड रुपये इन्व्हेस्ट करते एडिबल ऑइल प्रोसेसिंगच्या कॅपॅसिटीवरती आणि एक नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्याचंही त्यांचं काम सुरू आहे. So this is how Adani Wilmar stock is planning its future आणि let's quickly check the technical analysis also. स्टॉक हा बेसिकली कन्सोल्टेशन फेजमध्ये होता आणि इकडे आपल्याला त्याचा ब्रेकआउट मिळाला. ग्लोबल मार्केट जो क्रॅश झाला त्याच्यामुळे फार काहीसा परिणाम झालेला नाही आहे या स्टॉकवरती. करंट मार्केट प्राइस ऑफ द स्टॉक इज 385 आणि ज्याचं फर्स्ट टार्गेट जे असणार आहे ते इट्स व्हेरी क्लोज अप्रॉक्सिमेटली 400 किंवा 409 410पर्यंत 410. त्याच्यानंतर इफ द स्टॉक वॉन्ट्स टू फर्दर गो अपसाईड त्याच्यानंतर इट विल अगेन शुड गो इन टू कन्सोलिडेशन फेज आणि त्यानंतर त्याचं सेकंड टार्गेट असणार आहे 498 किंवा 500. सो लेट मी नो इन अ कमेंट बॉक्स की अदानी आणि ओव्हरऑल अदानी काकांच्या सगळ्या बिझनेस आणि स्टॉक्सबद्दल तुमचं ॲनालिसिस काय आहे आणि ते तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा वॉचलिस्टमध्ये आहेत का. आणि अशाच व्हिडिओजसाठी फॉलो माय चॅनल. थँक्यू सो मच.